जुन्नर पंचायत समितीचे उपसभापती अमित ढोले झाले। अमित ढोले यांचं गाव हे येणेरे आहे। ह्या येणेरे गावामध्ये अमित ढोले ज्या पक्षाकडनं उभे राहिले त्या पक्षाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे गुलाब पारखे अमित ढोले हे ज्या गटामध्ये उभे राहिले त्या गटाचं नाव सावरगाव कुसूर गटाचं नाव आहे। आणि निवडणुकीनंतर त्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। या गावामध्ये आपण परिस्थिती पाहिली की आता बघा या ठिकाणी फ्लेक्स लागलेला आहे। फ्लेक्स शरददादा सोनवणे यांच्या पक्षाच्या लोकांनी फ्लेक्स लावलेला आहे। याच गावामध्ये एक वेगळा फ्लेक्स लागला होता, इथे पोलीस आले, पोलिसांनी तो फ्लेक्स काढला। गावच्या लोकांची अपेक्षा होती की अमित ढोले यांनी गावच्या कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता। अर्थात कार्यकर्त्यांचं म्हणणं सुद्धा चुकीचं नाही। अमित ढोले एक चांगला युवक आहे, होतकरू आहे, भविष्यकाळामध्ये गावासाठी त्यांच्याकडनं काही मदत होऊ शकते, जे काय असेल ते असेल। परंतु ज्या पक्षाने आपल्याला निवडून दिलं त्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विचारायला होतं। आपल्यासोबत सरपंच आहेत, आपण जरा सरपंचांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सरपंच साहेब नमस्कार। अमित ढोले पंचायत समिती सदस्य झाले, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून, नंतर ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, उपसभापती झाले। तुमच्या येणेरे गावातील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले। गावामध्ये एक काहीतरी फ्लेक्स लागला, पोलीस आले, त्यांनी फ्लेक्स काढला। नंतर रात्री काहीतरी 10:30 पावणे 11 वाजता अमित ढोले आणि त्यांचे सगळे पाठीराखे किंवा सपोर्ट करणारे गावात आले, तुम्ही त्यांचं स्वागत केलं। काय नेमकं या मागचं गणित आहे, किंवा अमित ढोलेंचं काय चुकलं, काय व्हायला पाहिजे होतं आणि तुम्ही स्वागत केलं, गावचे लोक मात्र नाराज दिसत आहेत? साहेब, स्वागत करण्याचा मूळचा गावचा सरपंच म्हणून आपलं दुश्मन असो किंवा कुणी असो, आपलं काम असतं येणाऱ्या गावात जे आपल्याकडं येणारे प्रतिनिधी असतात त्यांचं स्वागत करणे आपलं गावचं काम असतं। ती आम्ही आमची एक प्रोटोकॉल म्हणून पाठीला सरपंच असं चेअरमन आम्ही सगळ्यांनी हे केली। कोणत्या राजकीय पक्षाचा हे पाहणं काम सरपंचाचं नसतं। परंतु जो काल झालेला प्रकार हा 100% दुर्दैवी आहे। शेवटी काय दुर्दैवी आहे? गावात ज्यांच्या जे अंतर्गत जो सत्ता पंचायत समितीच्या सत्तेच्या संदर्भात जो काही त्यांचा कलह झाला असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणजे अमित ढोले ज्या पक्षातून निवडून आले त्यांच्याशी विश्वासघात अमित ढोलेंनी केला, ही योग्य नाही असं म्हणायचं? साहेब, त्यांची काय ध्येय धोरणं, त्यांच्या पक्षाची काय ध्येय धोरणं, काय चुकलं म्हणजे काय चुकलंय त्यांच्या दृष्टीने जे गावच्या आमच्या नागरिकांच्या ज्या भूमिका होत्या की या ठिकाणी गावात बैठक होऊन ज्या वेळेस मताचे लोकांकडे आव्हान केलं गेलं, तर आता कार्यकर्ते म्हटले की आम्हाला त्यावेळेस जसं विश्वासात घेतात त्यावेळेस असं आज विश्वासात घेतलं नाही। ही कार्यकर्त्यांची साहजिक भावना, कार्यकर्त्यांची जी भावना तीच तुमची भावना आहे? माझी म्हणताच येणार नाही साहेब। मी एक सरपंच आहे आणि गावात आपण भूमिका मांडताना कुठं राजकीय भूमिका मांडणं योग्य नसती। मला आज या ठिकाणी मी त्याही वेळी सांगितलं होतं काय सरपंच म्हणून मी कुठं या प्रक्रियेत येणार नाही। परंतु या ठिकाणी जे झालंय हा प्रकार 100% दुर्दैवी आहे। याच्यामधून जे आज गावात कुठला प्रकार दुर्दैवी? काल जो निषेधाचा बॅनर लागला असेल किंवा गावामध्ये बाहेरचे शिवसैनिक आल्यानंतर जे काही वातावरण झालं असेल, ठीक आहे, गावाच्या बाहेरचे शिवसैनिक कोण आले? आले होते, तालुका प्रमुख होते, माऊली शेठ होते, बाकीचे बरेच जण होते। गावात येऊ शकतात ना? येऊ शकतात आणि आल्यानंतर कुणी आलं तर शेवटी स्वागत करणं आमचं काम आहे, तेवढी प्रोटोकॉल म्हणून आम्ही तेवढं। गावच्या लोकांचं म्हणणं असं होतं की अमित ढोलेंनी उपसभापती पद झाले, काय हरकत नाही, जे काय असेल ते असेल, परंतु बाबा ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर तुम्ही गाव बैठक घेता, गावाचा पाठिंबा घेता, मग आता जर असं काही करायचं होतं तर आम्हाला विचारायला पाहिजे होतं। गावकऱ्यांची ही भूमिका चूक का बरोबर? नाही, गावकऱ्यांच्या भूमिकेशी मी 100% सहमत आहे, कारण शेवटी गावाने त्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि गावाच्या भूमिकेत आणि सरपंच हा गावापुढं मोठा नसतो। शेवटी गाव जी भूमिका घेईल ती सरपंचाची भूमिका असती। आणि उद्या माझी पण अपेक्षा होती का संघर्ष न होता मी एक वेळेस पद येऊ नाही येऊ, पण गावातली शांतता अखंडित राहणं हे काम आमचं होतं, ती राखण्याचं काम आम्ही करतो। म्हणून काल रात्री आम्हाला डिपार्टमेंटची फोन आले का सरपंच पाटील तुम्ही त्या ठिकाणी जावा, थोडासा काही कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। पोलीस काय म्हणाले? कायदा सुव्यवस्थेचा कुठं प्रश्न गावात निर्माण होऊ नये ही खबरदारी तुम्ही घ्या। शेवटी प्रशासन म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली। आम्ही काय केलं? आम्ही काय नाही, आम्ही इथं आलो, त्यानंतर ते म्हटले आम्ही देवदर्शन करतोय। या ठिकाणी देवदर्शन केल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार, उमेदवाराचा सत्कार आम्ही त्या ठिकाणी गावचा प्रोटोकॉल म्हणून आम्ही केला, याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही। मग आता गावचं वातावरण कसं आहे? नाही, गावात शांतता आहे, काही नाही। आणि गावच्या येणाऱ्या गावची परंपरा आहे की कुठेही
राजकारणाच्या जागी असतं, परंतु जे संघर्ष झाले गावची थोडीशी काही का होईना आज पद मिळवून सुद्धा गावची जी मानहानी झाली ही व्हायला नको होती ती झाली. यातून खरं वाईट गावची मानहानी काय झाली? समजा जो निषेधाचा बॅनर लागला गेला, शेवटी त्या कार्यकर्त्यांची भावना होती. तो तर काही बाहेरच्या गावाने येऊन लावला नाही. पण साहेब विषय असा होता की कार्यकर्त्यांची भावना असती, ज्यांनी ज्यांच्यासाठी जीव काढलाय त्या कार्यकर्त्यांना वाटत होतं आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे होता, तो घेतला नसेल म्हणून त्यांची भावना शेवटी साहजिक कुणी असलं, शेवटी मी तुमचा प्रचार केला तुम्ही मला नाही विचारलं तर शेवटी नाराजी होती आणि एवढ्या नाराजीला काही राजकारणात एवढं स्वीकारायचं असतं. मग आता काय ठरलं पुढे काय? तर आता काय सगळे शांततेने गावात भविष्यात सुद्धा एकत्र सगळे काम करतील. आमचे सगळे सहकारी ग्रामपंचायत सदस्य होते, रात्री काही येतं काय गावात वातावरण एकदम शांततेत आहे, काय अडचण नाही. मग आता अमित ढोलेंची गावासाठी काय भूमिका राहील? आता ही साहेब त्यांना विचारायची ना तुम्ही. आता ते म्हणाले अमोल भुजबळ माझे पण दोस्त आहे, तुम्ही म्हणाले श्रद्धा सोनवणे यांनी चांगला निर्णय घेतला, चांगली संधी दिली. शेवटी विषय असा असतो का गावाला पद दिल्यानंतर त्याचं स्वागत करणं हे सरपंचाचं काम आहे, तेवढं मी केलं. त्याच्यातून मला माझ्या गावचा विकास करताना मला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, भारतीय जनता पार्टीची, शिवसेनेची, सगळ्या पक्षांची मला गावाला, सगळ्या तालुक्यातील नेत्यांची मला गावाला गरज आहे आणि मी सगळ्यांचं समतोल साधणं हे काम सरपंचाचं आहे. म्हणून मला आजही अतुल शेटबेंके या ठिकाणी मला 100% निधी देत आहेत, शरदादा या ठिकाणी निधी देतात, आशाताई बुचके निधी देतात, आढळराव पाटीलही निधी देतात. मला सगळ्यांची गावासाठी गरज आणि मी त्या भूमिकेतून या ठिकाणी चाललोय. म्हणजे अमित ढोले यांनी घेतलेली भूमिका पण योग्य, गावात मान्यवर आले त्यांचं स्वागत केलं, ती भूमिका पण योग्य. गावच्या लोकांची जी मागणी आहे की अमित ढोलेंनी असं वागायला नव्हतं पाहिजे ते पण योग्य. तुमची नक्की भूमिका काय आहे? विषय असा आहे अमित ढोलेंनी काय भूमिका घेतली की ते त्यांना विचारा ना साहेब, मला विचारून मी उत्तर देणं त्यांच्या भूमिकेवर. त्यांचे राजकीय प्रवास वेगळे, माझे राजकीय प्रवास वेगळे. मी अमित ढोलेंची भूमिकेबद्दल तुम्ही समर्थन केलं की बाबा श्रद्धेने आमच्या गावाला संधी दिली, त्यांचा आभारी आहे, म्हणजे अप्रत्यक्षपणे अमित ढोलेंच्या भूमिकेला तुमचा पाठिंबाच आहे. उद्या अतुल शेट्टी जरी अमितला संधी दिली असती तरी अतुल शेटचा आभार मानणं माझं काम आहे. शेवटी आम्हाला जे राजकीय प्रोटोकॉल आहेत ते पाळणं आमचं काम आहे. याच्यातून फक्त एकच आहे का गावचा जो आमचा सगळ्यांची जी बैठक आहे ही अखंडित राहणारच आहे. का गावातले कुठे मतभेद काल झाला असं 1 तासाचा विषय, परंतु सगळे शांततेने या ठिकाणी परत भविष्यात गुण्यागोविंदाने गाव आणणारच आहे. आता गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की अमित ढोलेंनी आमच्याशी विश्वासात घ्यायला हवं होतं, तर थोडीफार नाराजी आहे. तर तुम्ही त्या ग्रामस्थांना अमित ढोले यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार का? त्यांच्यातला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार का? आणि जे नाराज युवक आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? साहेब नक्कीच का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, यांची अमित भाऊंकडून असणारी अपेक्षा त्यांच्या जागी ते योग्य आहेत. कारण त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये त्यांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली, त्यांना अपेक्षा असणार आम्हाला विचारून निर्णय घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, ते त्यांच्या जागी योग्य आहेत. अमित भाऊंनी जो राजकीय निर्णय घेतला असेल तो त्यांच्या बुद्धीने घेतला असेल, तो काय आम्हाला विचारून निर्णय घेतलेला नाही. परंतु आज आमची गावातली सगळी तरुणांची एकत्र सकाळी पण आमची चर्चा झाली का हे गाव गाडा चालवत असताना आपण सगळे एकत्र भविष्यात सुद्धा या ठिकाणी उद्या राजकीय मतभेद कोणकोणत्या पक्षाचा आम्ही आता या ठिकाणी ठेवणार नाही आणि सगळे एकत्र. अतुल शेटे आज गावात येतात, आम्ही त्यांचंही स्वागत या ठिकाणी करणार आहे. त्यामुळं कुठेही कोणाचं आमचं काही मतभेद नाही आणि भविष्यात सुद्धा आम्ही सगळे आपण नक्की जाणकार पत्रकार आहात. गावच्या विकासाला प्राधान्य देणं सरपंचाचं काम, गावच्या राजकारणाला प्राधान्य देणं हे माझं काम नाही. आपल्यासोबत होते सरपंच अमोल भुजबळ, त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. गावचा एकोपा राहिला पाहिजे, सगळ्यांना हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे. अमित ढोले आता उपसभापती झालेले आहेत, समज गैरसमज दूर केले पाहिजे. अमित ढोले यांनी सुद्धा थोडासा आपला इको बाजूला ठेवून सगळ्यांना बरोबर घेऊन बघ माझ्याकडनं काय चुकलं असेल तर सॉरी, आपण गावच्या विकासाबरोबर सोबत राहू अशी भूमिका घ्यायला हवी. त्याचबरोबर गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची सगळ्यांनी खबरदारी घ्यायला हवी. आपल्यासोबत काही इतर मंडळी जरा त्यांच्याशी पण बोलूया. दादा नमस्कार. आता अमित ढोले तुमच्या गावचे उपसभापती झाले, त्यांना एक चांगलं पद मिळालेलं आहे, कसं पाहता? चांगली गोष्ट आहे. आनंद झाला? आनंद म्हणण्यापेक्षा थोडं दुःख पण झालं. का बरं दुःख व्हायचं कारण? ज्या वेळेला त्याला उमेदवारी मागितली गावाकडे का मला मी उभा राहतोय, त्यावेळेला अख्ख्या गावाने त्याला सपोर्ट केला. पण ज्या वेळेला त्यांनी पक्ष बदलायचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी गावाची का माफी नाही मागितली? गावाची माफी मागून तर कमी कमी गावाला याच्यात घ्यायचं ना, विश्वासात घ्यायला पाहिजे. ना घेतलं, का घेतलं नाही? मग ते
लोक चिडणार नाहीत. जेवढी त्यांनी ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलंय त्या लोकांना तुम्ही हे केलंय, गद्दारी केली त्या लोकांशी तुम्ही. आता जे पद मिळालंय ते चांगली ते गोष्ट आहे पद ना. गाव असेल पण भूषण आहे ना. आहे ना भूषण, आम्ही कोण नाही म्हणतोय, पण तेच जर तुम्ही गावाला विश्वासात घेऊन काम केलं असतं तर काय वाईट झालं असतं का? म्हणजे एवढा जो प्रकार जो घडतोय ना तो झाला नसता. आता चर्चा अशी आहे का शिवसेनेच्या नेत्यांचा या सगळ्या गोष्टीला छुपा पाठिंबा आहे. एवढंच नाही तर गुलाबशेठ पारखे, विकी पारखे यांचा सुद्धा अंतर्गत पाठिंबा असल्याची चर्चा तालुक्यामध्ये होते. असेल ना. याचा कुठलाही पुरावा नाही. जाऊ द्या ना, मग पुरावा नसेल तर त्यांच्या पद्धतीने ते. पण आमच्या गावात आता तसं पाहायला गेलं ना, सरपंच काही बोलू पण आमच्या गावामध्ये एकी राहणार नाही एवढं 100%. हे 100% 2 गट होणार, 2 गट होणार, 100% होणार. पण कोणी कायदा हातामध्ये घेऊन नाही, कायदा कोण हातात घेणार नाही. कायदा कशाला कोण कायद्याच्या पुढे कोण जाऊ शकत नाही. कारण काय त्यांना काय पोलीस स्टेशन पाहायचं का सजा पाहिजे तर काय करणार नाही. फक्त मनामध्ये जे मनभेद झाले ते म्हणजे एकत्र येणं थोडंसं अवघड जातात. आता अमित डोले, गुलाबशेठ पारखे यांचे भाचे आहेत. हो, आता मामानी म्हणजे भाच्यानी मामाला फसवलं अशी पण चर्चा होते. आहेच ना. काय म्हणजे नेमकं मामाचा हातून छुपा पाठिंबा अशी पण चर्चा असं नाही होते. ना, अशी चर्चा होऊ शकत नाही ना. मामाने त्याच वेळी डिक्लेअर केलं, त्याच वेळेस 2 दिवस आधी त्यांनी डिक्लेअर केलं की माझं ते कोणी संपर्क आलेला नाही, माझे फोन सुद्धा कोणी घेतले नाहीत, त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही या गोष्टीची काही. म्हणजे भाच्यानी मामाचा विश्वासघात केलाच. बघा ना, तुम्ही कन्क्लुजन काढा, आम्ही काय करणार, ही परिस्थिती ती आहे. पण मला एक सांगा, अमित डोले यांना ट्रॅकवर ठेवणं, सोबत ठेवणं, ते कुठे जाणार ते मामाने नाही, केलं. ही जबाबदारी मामाची पण होती की नाही? होती ना. पण ट्रॅकवर ठेवण्यापेक्षा त्याची जर प्रवृत्ती वेगळी झाली असेल, त्याचे विचार वेगळे झाले असतील, मामा किती बागे फिरणार? तो माणूस जर अनरिचेबल असेल, फोन उचलत नसेल तर त्या माणसाने काय करायचं? मग अशी सरपंच असं म्हणाले की बाबा सुरुवातीला गावची बैठक घेऊन आपण एकमुखी पाठिंबा दिला, हो. पण नंतर त्यांनी गावाला विचारून तिकडे जायला पाहिजे होतं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ना मग. मी गावचा प्रमुख सरपंच म्हणून मी त्यांचं स्वागत केलं, पण मी गावासोबत आहे. त्यांचं ते कर्तृत्व आहे, त्या म्हणजे कर्तव्य आहे, त्याला काय प्रकार नाही. आम्ही नाही म्हणत की त्यांनी सत्कार करू नये, मग करावं, आणखी जोरात सत्कार करावा. पण हे जी घटना घडली ना त्याच्या मागे चुकीचं राजकारण झालेलं आहे. आणि ज्या लोकांनी मनापासून प्रचार केला, दिवस रात्र प्रचार केला, त्यांना तुम्ही दुखवले नाच. तो जो फ्लेक्स लावला होता त्या मागचा हेतू काय? हेतू काय? लोकांच्या भावना कुठंतरी उद्धृत करायला लागतात ना, कुठंतरी म्हणजे त्याला हे करायला लागतील. त्यामुळे त्यांनी भावना वेगळ्या केल्या किंवा त्यांनी फ्लेक्सद्वारे त्यांनी लिहिलं की असं झालं तसं झालं. का वाईट आहे त्यांचं? त्यांनी कोणाला शिव्या दिल्यात का? कोणी सांगितलं की असं करा तसं करा? नाही सांगितलं त्यांनी, फक्त एक भावना वेगळ्या व्यक्त केल्या. याच्यात काय वाईटपणा नाही काही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.